नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर अशाच खमंग, चविष्ट आणि नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेडचे तुकडे घालून इन्स्टंट अशी आपण आज रेसिपी बनवणार आहोत. तर ही इन्स्टंट रेसिपी कशी आणि कोणती आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात पहिले आपण ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये घालून बारीक अशी त्याची पावडर तयार करून घेणार आहोत. तर येथे आपली बारीक अशी पावडर तयार झालेली आहे. तर येथे इन्स्टंट रेसिपी बनवण्यासाठी मी काही गोष्टी कापून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिले बारीक चिरलेला कांदा, तसेच कढीपत्ता, बारीक चिरलेला टॅमॅटो, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. सगळ्यात सोपी आणि इन्स्टंट अशी रेसिपी आहे. सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. एक अर्धा चमचा एवढी आपण मोहरी घातलेली आहे आणि मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी छान आणि मस्त अशी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत. जिरंसुद्धा अर्धा चमचा इथे मी घातलेलं आहे. ते सुद्धा छानपैकी फुललं पाहिजे. आता राई आणि जिरं असं छान तडतडलेलं आहे. आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घेऊया. तसेच त्यानंतर बारीक चिरलेला कांदासुद्धा घालून घेऊया. आता कांद्याचा गुलाबीसर रंग होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. काही वेळेला काय होतं, आपण ब्रेड खातो आणि काही काही ब्रेड शिल्लक राहतात. तर त्या ब्रेडपासून अशी ही इन्स्टंट रेसिपी बनवली ना तर खरंच खूपच छान होते आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते. ज्याप्रमाणे आपण पोह्यांना किंवा उपम्याला फोडणी देतो ना त्याचप्रमाणे आपल्याला येथे या ब्रेड क्रम्सला फोडणी द्यायची आहे. संध्याकाळी इन्स्टंट असं काय बनवायचं हे जर डोक्यात असेल आणि जर ब्रेड शिल्लक असतील तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. तसेच सकाळच्या नाश्त्याला सुद्धा ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. तर इथे मस्तपैकी कांद्याला गुलाबीसर असा रंग आलेला आहे. आता हा छान गुलाबीसर रंग आल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालून घ्यायचा आहे. तर आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो सुद्धा मस्तपैकी शिजेपर्यंत म्हणजे थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतवून घेऊया. हल्ली सगळ्यांना झटपट आणि पटापट होणाऱ्या अशा रेसिपी आवडतात. तर ह्या रेसिपीला अगदी काहीच वेळ लागत नाही आणि आपले जर कांदा आणि टोमॅटो चिरलेला असेल ना तर इन्स्टंट अशी ही रेसिपी तयार होते. तर इथे आपला टोमॅटो सॉफ्ट असा छान शिजलेला आहे. आता यामध्ये पाव चमचा एवढी हळद घालून घेऊया आणि पुन्हा सर्व बॅटर व्यवस्थित असं परतवून घेऊया. म्हणजे त्यामध्ये हळदीचा वास छानपैकी मोडला जाईल. हळदीचा वास मोडल्यानंतर आता आपल्याला यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तर आपण एक थोडंसं म्हणजेच पाव चमचाचं एवढं मी लाल तिखट घातलेलं आहे कारण की ऑलरेडी आपण इथे हिरवी मिरची घातलेली आहे आणि आपल्याला एकदम सुद्धा जास्त स्पायसी हे बनवायचं नाही आहे. त्यामुळे मी अगदी पाव चमचा एवढा लाल तिखट घातलेला आहे. आता या मसाल्याचा वास सुद्धा छानपैकी असा मोडला गेला पाहिजे. मसाला आणि हळदीचा वास व्यवस्थित असा मोडलेला आहे. आता यामध्ये आपण जे ब्रेड क्रम्स करून घेतलेले ते घालून घेऊया आणि सर्व बॅटर व्यवस्थित पुन्हा एकत्रित एकजीव करून घेऊया. आहे की नाही इन्स्टंट आणि पटकन होणारी रेसिपी आणि खरंच चवीला सुद्धा खूप छान लागते. अगदी आपण कांदा पोहे आणि उपमा करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला या रेसिपीची सगळी पूर्वतयारी करून घ्यायची आहे. तर सर्व बॅटर आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया म्हणजे सर्व मसाले सगळ्या ठिकाणी व्यवस्थित असे लागले जातील. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा सगळं व्यवस्थित असं एकत्रित एकजीव करून घेऊया. तर या रेसिपीचे नाव बोलायला गेले तर आपण याला ब्रेडचा उपमासुद्धा बोलू शकतो. तर इथे आपली परफेक्ट अशी डिश तयार झालेली आहे. आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा सगळं साहित्य व्यवस्थित असं एकत्रित एकजीव करून घेऊया. चला तर आपण आपली परफेक्ट तयार झालेली ब्रेडचा उपमा ही डिश सर्व करून घेऊया आणि मस्त अशी डेकोरेट करून घेऊया. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून ब्रेडचा उपमा नक्कीच तयार करा. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच ह्याची लिंक तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.